आजच्या लेक्चर मध्ये आपण नवीन टॉपिक चालू करणार आहोत. तर ह्याच्या आधी आपण अल्जेब्राचे 3 चॅप्टर आपले समाप्त झाले आहेत, म्हणजे संपले आहेत पूर्ण. तर 50% आपला सिलेबस पूर्ण झालेला आहे. तर आता आपण प्रोबॅबिलिटी म्हणजे अल्जेब्रा मधला 6 नंबरचा चॅप्टर सुरू करणार आहोत. हा चॅप्टर सुरू करण्यामागचं कारण म्हणजे हा चॅप्टर तुमचा जो 25% सिलेबस तुमचा वगळण्यात आलेला कट केलेला आहे. तर त्याच्यामध्ये हा चॅप्टर मधला कोणताच पॉइंट किंवा काहीच ह्याच्यातलं तुम्हाला कट केलेला नाही, म्हणजे हा पूर्ण चॅप्टर जसा तसा तुम्हाला आहे. कारण आतापर्यंत 25% सिलेबस जो कमी केला त्याच्यामध्ये हा चॅप्टर मधलं काहीच कमी केलं नाही. मग त्यासाठी आपण हा चॅप्टर आधी घेऊ, नंतर आपलं बाकीचं बघू. आता बघा, प्रोबॅबिलिटी चॅप्टर हा तुम्हाला जवळपास 8 मार्काचा चॅप्टर. किती मार्काला? 8. प्रोबॅबिलिटी चॅप्टर हा तुम्हाला किती मार्कासाठी आहे? 8. आणि ह्या चॅप्टर पूर्ण अल्जेब्रा आणि जॉमेट्री मध्ये पूर्ण चॅप्टर मध्ये या चॅप्टर इतका सोपा चॅप्टर कोणताच नाही. बरोबर आहे. आता का सोपा नाही? कारण त्याच्यात फक्त आपल्याला 4 ते 5 कंडिशन लक्षात ठेवायच्या, बाकी तुम्हाला पुन्हा काहीच करायची गरज नाही. फक्त तुम्हाला त्या बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला ते माहित आहे का? इवन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर म्हणजे सम संख्या, मूळ संख्या, विषम संख्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे आणि तुम्हाला ते माहित असतील. तर बघा, आता प्रोबॅबिलिटी आपल्या चॅप्टरचं नाव आहे प्रोबॅबिलिटी. त्याला मराठीतून काय म्हणतो आपण? संभाव्यता. आता बघा, नावातच आहे संभाव्यता म्हणजे काय? आता एखाद्या गोष्टी तुम्ही म्हणतात, समजा मी जर आज क्लासला नाही गेलो किंवा मी आज शाळेत नाही गेलो तर काय होईल, म्हणजे शक्यता असं दर्शवतात. समजा काही जण म्हणतात, आता बघा, समजा आता काही जण म्हणतात आज पाऊस पडू शकते, काही जण म्हणतात 50% आज पाऊस पडणार, काही जण म्हणतात समजा लई जर तुम्हाला माहित असलं तर आज 100% पाऊस पडू शकतो. आता समजा तुम्हाला जर क्रिकेटचं उदाहरण घ्यायचं, समजा एखाद्या बॉलरने एक बॉल टाकला तर तुम्हाला माहित असतं काय काय होणार ह्या बॉलला. विकेट जाईल, 4 चौका, म्हणजे छक्का, काय काय जाणार हे तुम्हाला माहित असतं. म्हणजे ही काय झाली त्याची प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता. म्हणजे एक बॉल टाकले तो काय वाईड जाऊ शकतो, 6 जाऊ शकतो, आउट होऊ शकतो, 1 रन निघू शकतो किंवा आणखी काय नो बॉल पडू शकते. अशा ह्या त्याच्या काय झाल्या संभाव्यता. बरोबर आहे. तर तसंच मग इथं आता प्रोबॅबिलिटी पुन्हा आता आपण म्हणतो मे बी. आता जर तुम्हाला जर विचारलं कोणी तर तू 10वीला किती टक्के घेणार, तुम्ही काय म्हणतात? अंदाजे इथपर्यंत घेणार, मी 80% घेणार, कोणी म्हणा 90% घेणार, प्रॉप किंवा असं आणखी आणि बरेच काहीतरी याचा एक्झाम्पल आहेत समजा. मग ह्याचा अर्थ काय की चॅप्टरचं नाव काय आपलं? प्रोबॅबिलिटी. मग प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? संभाव्यता म्हणजे शक्यता. बरोबर आहे. समजा तुम्ही जर आज क्लासला गेले नाही तर काय होईल? शक्यता, त्याची शक्यता. समजा तुम्ही जर नाही का 2 दिवस जेवण केलं नाही तर काय होईल? ही काय झाली त्याची संभाव्यता. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? संभाव्यता. तर आता बघा, आता तुम्हाला समजा तुमचं पेज म्हणजे पुस्तक जवळ असणं, हे तुम्ही जे व्हिडिओ पाहताय तर तुमच्या जवळ पुस्तक म्हणजे बुक जवळ असणं महत्त्वाचं आहे. तर आता पेज नंबर 133 वर म्हणजे एक विद्यार्थी आणि एका सर आणि विद्यार्थ्यांमध्ये ते काय जे संभाषण तुम्ही ते पूर्ण तिथे दिलेलं आहे, तुम्ही ते रीड करू शकता. आणि त्या संभाषण म्हणजे हेच सांगितलंय की प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता काय काय असू शकते. बरोबर आहे. तर बघा, आता नंतर 112 पेज नंबर तुम्हाला नाही का तिथं एक तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी किंवा एक चित्र दिसत आहे. त्या चित्रामध्ये आता काय सांगितले, समजा तुम्ही जर मॅच खेळत असलात, क्रिकेट असते, क्रिकेट तुम्हाला माहित असेल त्याच्या आधी आपला खेळ सुरू होण्याचा एक टॉस होतो. बरोबर आहे. तर मग बघा, आता टॉस समजा हेड्स, आता तुम्हाला माहिती हेड्स टेल्स. मग समजा तुम्ही जर आता आता समजा एक तुम्हाला उदाहरण जर सांगायचं झालं तर बघा, तर म्हणजे काय, तुम्ही आपण मॅच सुरू होता आधी टॉस करतो. बरोबर आहे. मग आता बघा, हे माझ्याकडे तो कॉइन आहे समजा. आता मी हे जर कॉइन टॉस केला तर किती पॉसिबिलिटी येऊ शकतात तुम्ही सांगू शकता? किती? 2. एक काय पडणार? एच. एक काय पडणार? टी. म्हणजे एच म्हणजे हेड्स आणि टी म्हणजे टेल्स. म्हणजे ह्याच्याशिवाय तिसरी पॉसिबिलिटी पडू शकते का? नाही. बरोबर आहे. तर मग बघा, आता मला सांगा, हे कॉइन आहे, हे कॉइन जर टॉस केला तर काय पडणार? एच किंवा टी. म्हणजे आपण तसं तुम्ही पहिले क्रिकेट खेळताना म्हणत असताना तुम्ही भारत पाकिस्तान असं करीत असताना टॉस, म्हणजे एच म्हणजे हेड्स, टी म्हणजे टेल्स. त्याला एच म्हणजे काटा, आपलं एच म्हणजे छापा, टी म्हणजे काटा, असं कशात म्हणतात? मराठीत म्हणतात. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर मग तिथं दिलंय, मग तिथं असा कॉइन दिलाय, मग देर आर किती पॉसिबिलिटी तयार होण्याच्या? 2 फक्त. कोणत्या कोणत्या? एच आणि टी. बरोबर आहे. त्याला खाली बघा ऍक्टिव्हिटी नंबर 1 दिली. त्याच्यात काय म्हणतंय? लेट ईच स्टुडंट इन द क्लास टॉस द कॉइन. म्हणजे एक कॉइन जर टॉस केली
बरोबर आहे. आता समजा हा कॉइन आहे, जर कॉइन टॉस केला किती प्रॉब्लेम म्हणजे पॉसिबिलिटी यायला दोन फक्त एच आणि टी. समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल बघा, आता लक्ष द्या. समजा 1 कॉइन, मग मी 1 कॉइन काय केलं, मी कॉइन टॉस केली. समजा बघा 1 कॉइन जर टॉस केलं, किती कॉइन टॉस करायलो, 1 जर कॉइन टॉस केलं तर काय पडू शकते, फक्त एच आणि टी. म्हणजे पॉसिबिलिटी किती झाली त्याच्यात दोनच, एच आणि टी. तिसरी पडणार आहे का? समजा जर तुम्ही रुपया टॉस केला तर तिसरं काय येणार आहे का? नाही. समजा आता खाली ऍक्टिव्हिटी दिली, मग ती तुम्ही ठरवू शकता तुम्ही आपण म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट, मग नंबर ऑफ स्टुडंट किती घेऊ शकतात त्याच्यापैकी तुम्ही ते खाली दिली ऍक्टिव्हिटी कंप्लीट करू शकता. आता माझं सांगा 1 पॉइंट टॉस केला, पॉसिबिलिटी किती येते 2. मग खाली ऍक्टिव्हिटी दिली बघा, काय दिले, आस्क्ड इच स्टुडंट इज टॉस्ड द सेम पॉइंट टॉस. आता सेम पॉइंट टॉस टू टॉस द सेम पॉइंट टॉस ट्वाइस म्हणजे समजा आता ह्याचा अर्थ काय म्हणा बघा, जर 2 पॉइंट टॉस केले तर किती घेतले मी, जर 2 पॉइंट, बघा लक्ष द्या, 2 पॉइंट टॉस केले, जर 2 पॉइंट टॉस केले, समजा माझ्याकडे 1 रुपया आणि माझ्या मित्राकडे 1 रुपया, बरोबर आहे, दोघांना जर पॉइंट टॉस केले त्याला काय पडू शकते, एच पडू शकते, एकदा एच टी पडू शकते, एकदा टीएच पडू शकते आणि एकदा टी पडू शकते. बरोबर, ह्याच्यापेक्षा काही वेगळं पडल का? नाही. बरोबर आहे, ह्याच्यापेक्षा काही वेगळं पडू शकते का? नाही. मग एकच लक्षात ठेवा, 1 पॉइंट टॉस केल्या किती असतात पॉसिबिलिटी 2, म्हणजे नंबर ऑफ एस किती असतात 2, 2 केल्या 4. आता नंतरचं बघा, हे तुम्हाला असं ऍक्टिव्हिटी दिली आणि नंतर 3 कॉइन एक असतात, मी ते 3 कॉइनचं बी ते तुम्हाला सांगतो लगेच. बघा इथे तुमच्या पुस्तकात नंतर दिले, पण आपल्याला फक्त तुम्हाला सांगितलं त्याच्यात 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ह्या 3 गोष्टी आणखी 2 आणि एक म्हणजे जवळपास 5 ते 6 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. 1 पॉइंट टॉस केल्या 2, 2 केल्या 4, 3 केल्या 6 का? नाही. 3 केल्या किती 8. बरोबर आहे. तर मग त्या कोणत्या ते मी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. तर आता नंतर बघा त्याच्या खाली तुम्हाला पेज नंबर 1 तर 3 नंबरची ऍक्टिव्हिटी दिली, डाय म्हणजे एक ठोकळा. समजा माझ्या हातात ठोकळा आहे, तुम्हाला ठोकळा म्हणजे तुम्ही हे खेळत असताना लुडो. आता तर प्रत्येकाकडे मोबाईल झालेत म्हणल्यावर तुम्हाला काय बघा, आता लुडो, त्या लुडो मध्ये जे तुमचा ठोकळा असतो त्या ठोकळ्यामध्ये किती नंबर असतात 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. तर मग आता ह्याच्यात मला सांगा 1 कॉइन जर 1 डाय म्हणलं, अ डाय म्हणजे किती नंबर असतात 1 2 3 4 5 आणि 6. असे किती नंबर असतात 6 नंबर. डाय म्हणजे फासा, आपण त्याला मराठीत म्हणतो फासा. काय म्हणतो तुम्हाला फासा. बरोबर आहे. तर मग ह्याचा अर्थ अ डाय म्हणजे किती नंबर, किती अंक असतात 6. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आता रँडम एक्सपेरिमेंट म्हणून खाली दिला. आता रँडम एक्सपेरिमेंट त्याचं ते तुम्ही सगळं तिथं काय जी थिअरी दिली ती वाचून घ्या. मी थोडक्यात त्याचा अर्थ सांगतो. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे कसं, समजा तिथं खाली दिले बघा, तिथं पॉइंट आहे, इज रिझल्ट इज नोन ॲज रँडम एक्सपेरिमेंट इज इक्वल प्रोबॅबिलिटी, म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी कशी असते इक्वल. आता समजा इकडे बघा, एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, इकडे लक्ष द्या. डाय म्हणलं किती येतात नंबर 1 2 3 4 5 आणि 6. आता ह्याची प्रोबॅबिलिटी कशी काढणार 1/6 1/6 1/6 1/6 1/6 1/6. आता तुम्ही म्हणला पाहिजे इथं 6 कसं काय खाली घेते, कारण नंबर किती इथं 6. मग ह्याचा बघा, आता ह्याचा अर्थ मला ह्या नंबर मध्ये 1 ते 6 मध्ये 1 किती वेळेस आला 1 वेळेस, म्हणून 1/6. 2 किती वेळेस आला 2 किती वेळेस आला 1 वेळेस, म्हणून 1/6. 3 किती वेळेस आला 1 वेळेस, म्हणून 1/6. ही जरी त्याची ही काय झाली त्याची इक्वल प्रोबॅबिलिटी. समजा आता बघा हे इथं बरोबर आहे, हे आहे बरोबर आहे, एच 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 टी टी एच टी टी. आता जर हे जर तुम्हाला लिहायचं म्हणजे तुम्ही कसं लिहिता बघा इकडे 1/4 1/4 1/4 1/4. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय की एच एच किती वेळेस आले 1 वेळेस, एच टी किती वेळेस आले 1 वेळेस. ही झाली इक्वल प्रोबॅबिलिटी. आणि खाली 4 कशामुळे आलं ते एकूण किती इथं 4. म्हणजे एवढं जरी तुम्हाला लक्षात ठेवलं रँडम एक्सपेरिमेंट हे तुम्हाला कोणी काही विचारणार नाही एमसीक्यू ला ह्याला, पण म्हणजे कशात तुम्हाला काही विचारणार फक्त त्याचा प्रॉब्लेम मध्ये उपयोग होऊ शकतो. मी ते प्रॉब्लेम घेताना मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. जरी ह्याच्यात तुम्हाला काही समजत नसलं तर तुम्ही फक्त लक्ष देऊन काळजीपूर्वक म्हणजे हे व्हिडिओ पाहत चला.
आणि तुम्हाला जर ह्याच्यातलं काही जरी समजत नसलं तर फक्त तुम्ही हे पाहत चला व्यवस्थित, कारण तर पुन्हा जसं आपण प्रॉब्लेम सुरू करतो त्याच्यात तुम्हाला ह्याचा पुन्हा अनेक उल्लेख होतो, मी तिथं तुम्हाला आणखी समजून सांगू शकतो. तर बघा आता ह्या झाल्या गोष्टी. नंतर ते आउटकम म्हणून दिलं, त्याच्यात द रिझल्ट ऑफ द रँडम एक्सपेरिमेंट इज नोन एज आउटकम. आता त्याच्याविषयी तुम्हाला सगळी इथे माहिती दिलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. H म्हणजे हेड्स, T म्हणजे टेल्स. आता आता ह्याच्यानंतर तुम्हाला कार्ड दिले बघा. टोटल 52 कार्ड. समजा आता ह्याच्यात कार्ड म्हणजे पत्ते तुम्हाला माहित असतील बऱ्याच जणांना जनरली, पण आता आपल्याला इथं तर त्याचा भाग आलाय तर ते तुम्हाला माहित असतील का नसतील हे मी काय सांगू शकत नाही. पण आपल्या बघा पुस्तकात तुम्ही पेज नंबर बघू शकता 115 पेज नंबर असं दिलेलं आहे बघा. लक्ष द्या. आता मी इथं तुम्हाला पुस्तकात सांगतो, मी बोर्डवर काही काढणार नाही. तर एकदम सोपं आहे. तुमचे जर व्हिडिओ बघताना जर पुस्तक असेल तर खूपच चांगलं होईल. तर बघा आता या पुस्तकात असं दिलंय टोटल कार्ड आहे, बरोबर आहे. एकूण टोटल कार्ड किती असतात? 52. बघा लक्ष द्या. टोटल कार्ड. मग आता मी तर तक्ता तयार करतो, तरी पण लक्ष द्या तुम्ही. लक्ष द्या. 13 + 13 स्पेंट, आणि पुन्हा इथं हर्ट दिले, हर्ट आणि नंतर एक डायमंड. पहा इकडे लक्ष द्या फक्त व्यवस्थित. आता बघा, तर एकूण कार्ड किती असतात आपल्याकडे? टोटल कार्ड किती असतात? 52, बरोबर आहे. ह्याचं जर डिवाइड झालं, दोन भाग झाले, तर 26 रेड आणि 26 ब्लॅक म्हणजे लाल, आणि 26 पत्ते कसे असतात? तुम्ही जर पत्ते कधी बघितले असतील किंवा जर असेल कोणाला विचारा आणखी, तर 52 पत्त्यामधले 26 पत्ते रेड असतात, रेड म्हणजे लाल, आणि 52 आणि 26 पत्ते कसे असतात? ब्लॅक. त्याच्यानंतर ह्याच्यात बी दोन टाइप पडतात, ह्याच्यात बी दोन टाइप पडतात. बघा आता 26 मध्ये 13 हर्ट, 13 डायमंड, पुन्हा ह्यामध्ये हे 13 कोणते झाले? रेड. हे 13 क्लब, 13 स्पेन. आता बघा त्याला लक्षात द्या, त्याला मराठीतून जर आपण इथं तुम्हाला खाली तिथे दिले बघा, इथं असं एक दिले, पुन्हा इथं डायमंड सारखं एक दिले, बरोबर आहे. नंतर असं एक झाड म्हणजे झाडासारखं चित्र दिले बघा असं, बरोबर आहे. आणि नंतर काय दिले? हे पूर्ण असं पान दिले, पिंपळाचं पान दिल्यासारखं. तर ह्या गोष्टी लक्षात द्या. म्हणजे तिथे तुम्हाला पुस्तकात दिले. आता मी इथं काही व्यवस्थित डायग्राम काढत नाही, पण मला एवढे काही चित्र जमणार नाही. तर बघा आता लक्ष द्या. तिथं काय म्हणते? आता हे बघा, हार्ट म्हणजे काय? बदाम. तुम्हाला वाटतं मराठीतून लिहून देतो, बदाम. ह्याला म्हणते बदाम, ह्याला म्हणतात चौपट, ह्याला म्हणतात चौपट. आणि हे किल्वर, त्याला काय असते? हे किल्वर. आणि नंतरच आहे इस्पिक. नंतर ह्याला मराठीतून काय म्हणतात? इस्पिक. आणि ह्याला आपण स्पेंट म्हणतो. मग आता लक्ष द्या, ह्या सगळ्यावरच आपल्याला एक क्वेश्चन 100% ह्याच्यावर एक क्वेश्चन परीक्षेत असते. मग आता काय काय समजून घ्यायचं बघा. तुम्हाला बोर्डवरचं काहीच माहित नाही. एकूण पत्ते किती असतात? 52. त्यात 26 रेड, 26 ब्लॅक. 26 रेड मध्ये दोन टाइप पडतात. 26 रेड मध्ये 13 हार्ट, 13 डायमंड. म्हणजे चार टाइप लक्षात ठेवा: हर्ट, डायमंड, क्लब, स्पेन. म्हणजे मराठीतून बदाम, चौकट, किल्वर, इस्पिक. बरोबर आहे. आता मला सांगा, ह्या 13 मध्ये ह्याच्या 13 पत्ते, 13 1 26 33 39 52 असे किती पत्ते झाले? मग 52. तर तुमच्या सगळ्या पुस्तकात तुम्हाला असं डिटेल माहिती दिलेली आहे. तर बघा, एक ऑफ स्पेन, एक ऑफ हार्ट, क्लब, डायमंड. तर मग मला सांगा आता ह्याच्यात काय असते? 13 किती असतात? हार्ट, 13 डायमंड म्हणजे, आणि 13 किल्ल्यावर 13
इस्पिक असे किती 1352. तर तुम्हाला तिथं दिलंय बघा, त्याच्यामध्ये दिलंय हर्ट डायमंड क्लब आणि इच सेट देयर आर द 13 कार्ड. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्या प्रत्येक मध्ये किती कार्ड असतात? 13. आता त्याच्यामध्ये क्वीन हा इथे मी लिहितो वाटत, क्वीन नंतर आहे क्वीन आणि नंतर आहे जॅक. बरोबर आहे. अँड एक कार्ड म्हणजे ह्याला एक. आता बघा इकडे लक्ष द्या. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये हे असतात, हे किंग, राजा, राणी, आपण त्याला म्हणतो ना राजा, राणी, गुलाम. बरोबर आहे. ह्याला म्हणतो राजा, ह्याला म्हणतो राणी, ह्याला म्हणतात गुलाम. बरोबर आहे. तुम्ही म्हणता आता हे काय, आता जे पुस्तकात आहे मी ते शिकवित आहे. बघा हे क्वीन, गुलाम म्हणजे राजा, राणी, गुलाम आणि एक्का. हे प्रत्येक ह्याच्यात हे अशा चित्राचे किती असतात? 4. मग ह्याच्यात 4 किती होते? 12. त्याने खाली म्हणलंय बी बघा, देयर आर 4 कार्ड ऑफ द किंग, 4 कार्ड ऑफ द क्वीन, 4 कार्ड ऑफ द जॅक. दिस टोटल कार्ड इज फेस कार्ड इज किती? 12. म्हणजे एकूण फेस कार्ड किती असतात? 12. बघा 4 4 8. हा फेस कार्ड किती असतात? 12. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये किती असतात? ते 4. म्हणजे 4 त्रिकोण 12 असंच ना. बरोबर आहे. म्हणजे फेस कार्ड म्हणजे एका ह्याच्यात किती असतात? 3 ह्यामध्ये राजा, क्वीन, जॉक. बरोबर आहे. तर 3 म्हणजे एका ह्याच्यात 3 चोक 12. म्हणजे असे एकूण किती कार्ड असतात? तर 12 कार्ड. फेस कार्ड किती असतात? समजा जर तुम्हाला कोणी विचारलं फेस कार्ड किती असतात? 12. एकूण फेस कार्ड किती असतात? 12. बरोबर आहे. तर आता त्याला आपण म्हणतो चित्रवित्त. म्हणजे चित्र, फेस कार्ड म्हणजे चित्र असणारे एकूण किती असतात? त्याच्यात 12. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी सर्व लक्षात ठेवा. आता बघा किंग, क्वीन, जॉक आणि एक्का म्हणजे एक. म्हणजे ह्याच्यात कसे पत्ते असतात? तर बघा इथून हे 3 झाले. 3 नंतर सुरुवात होणार 10 9 8 7 6 5 3 2 1 म्हणजे एक्का, एक्का. बरोबर आहे. तर मग एवढंच लक्षात ठेवा. आता मी जेवढं तुम्हाला जे काय बोलत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही जर समजत नसेल तर फक्त एवढं लक्षात ठेवा, एकूण 52 पत्ते असतात. त्याच्यात 26 लाल, 26 काळे, 26 मध्ये 2 टाईप पडतात. 13 चे हार्ड आणि डायमंड. इकडे 2 टाईप पडतात, किलोर आणि स्पीक. प्रत्येक ह्याच्यात 13 चोक 52 होतात. मग असे किंग, क्वीन, जॉक 10 9 8 7 6 5 4 आणि 1 म्हणजे एक्का. असे 13 चोक 52 पत्ते असतात. एवढं जर तुम्हाला समजलं ते खूप मोठी गोष्ट आहे. कारण ह्याच्यात सोपं, तुम्हाला एकदम सोपा चॅप्टर आहे. तर आता ह्याच्यानंतर खाली ह्याच्यानंतर बघा आता काय दिले? इक्वली लाईकली आउटकम. इक्वली लाईकली आउटकम म्हणजे ह्याचा एकच अर्थ की समजा आता जर पॉइंट टॉस केला, बरोबर आहे, 2च पॉसिबिलिटी पडतात, जास्त पडणार का नाही. समजा आता एखादा डब्बा आहे, बरोबर आहे. आता एखाद्या डब्यात तुम्ही नाही का समजा 5 लाडू ठेवले, बरोबर आहे, आणि 5 लाडू ठेवले आणि तुम्ही त्याच्यातून नंतर काढणार का 6 लाडू होणार आहेत का किंवा 4 होणार आहेत का? नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो? इक्वली लाईकली आउटकम. म्हणजे जेवढे आहेत तेवढेच निघणार. समजा एखादा बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही 5 नाव लिहून टाकले. समजा नाव लिहिले तुमच्या मित्राचे काय, समजा कृष्णा, काय तुमच्या मित्राचे नाव असेल तुम्ही 5 नाव लिहिले, बरोबर आहे. कृष्णा, धनंजय, काय जे तुमचे नाव असेल त्याच्यात नाव लिहिल्यानंतर तुम्ही चिठ्ठी काढल्या, 5 चिठ्ठ्या टाकल्या, 6 चिठ्ठ्या निघणार का? नाही. किंवा जे नाव टाकल्या, कृष्णा नाव टाकले, दुसरं नाव येऊ शकणार आहे का? नाही. म्हणजे 5 नाव टाकले तर 5च येणार, 5 चिठ्ठ्या टाकले तर 5च चिठ्ठ्या येणार आहेत. मग त्याचा अर्थ काय होतो? इक्वली लाईकली आउटकम. तर बघा, तर आणखी एकदा ह्या चॅप्टरचं तुम्हाला सविस्तर एकदा सांगतो मी. तरी सगळं तुमच्या पुस्तकात आहे. तर आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करायची आहे. पण त्याच्या आधी एक लक्षात ठेवा, तुम्हाला पेज त्याच्या आधी आपण प्रॅक्टिस सेट 1.5.1 ला सुरुवात करू आणि नंतर नाही का तुम्हाला जे काय फॉर्म्युले असते मी ते तिथं बोर्डवर लिहून देतो. आता बघा प्रॅक्टिस सेट 1.1 हे काय तुम्हाला बोर्डवर लिहून देण्यासारखं प्रॅक्टिस सेट नाही, फक्त त्याच्या थिअरी उत्तर आहे. आता ह्याच्यात असं म्हणतंय हाऊ मेनी प्रोबॅबिलिटी आर देयर अँड ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे हाऊ मेनी प्रोबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटीज किती होऊ शकतात. तर आता ह्याच्यातला पहिला प्रश्न तुम्ही वाचू शकता. तर पहिल्या प्रश्नात त्यांना आपल्याला असं म्हणलंय की समजा वनिता नोन द फॉलोइंग द cities in the Maharashtra. She planning to visit the one of the
देअर द समर वॅकेशन. हा समजा एक वनिता नावाची मुलगी ती आता वॅकेशन मध्ये समर वॅकेशनला म्हणजे उन्हाळ्याच्या टायमात समजा सुट्ट्या असल्यामुळे तिने काय केले मे महिन्याच्या सुट्टीत ती जाणार आहे तर तिनं असं नाव निवडले बा अजिंठा महाबळेश्वर लोणार सरोवर ताडोबा आंबोली रायगड माथेरान असे हे असे किती आनंदवन असे किती नाव आहेत ते एकूण 8 नाव आहेत. तर मग प्रोबॅबिलिटी त्याची पॉसिबिलिटी किती झाली 8. मग तुम्हाला फक्त आन्सर याचं कसं लिहायचं फक्त एवढंच लिहायचं एवढं जरी आन्सर लिहिलं तर जमते. वनिता कॅन विश बाय द एनी ऑफ द 8 प्लेस इन महाराष्ट्र सो हॅज 8 पॉसिबिलिटी. तुम्हाला जर काहीच आठवत नसेल तुम्ही जरी असं लिहिलं देयर आर 8 पॉसिबिलिटी तरी तुमचा आन्सर बरोबर आहे. जर पूर्ण लिहायचं असलं वनिता कॅन विश द एनी ऑफ द 8 प्लेस इन महाराष्ट्र देअरफॉर द सो हॅज 8 पॉसिबिलिटीज. बरोबर आहे. सेकंड नंबरचा क्वेश्चन बघा एनी डे ऑफ द वीक इज द सिलेक्टेड रँडमली. मग आता वीक म्हणजे आठवडा. एका आठवड्यात किती दिवस असतात 7. ह्याची प्रोबॅबिलिटी किती झाली 7. असं लिहू शकतात देयर आर 7 डे इन वीक and therefore there are 7 possibility किंवा there are 7 possibility. बरोबर आहे. किंवा there are 7 possibility of selecting one day randomly. बरोबर आहे. हे झालं असं दुसऱ्याचं म्हणजे त्याच्यात किती दिवस आहेत 7 म्हणून किती झाली पॉसिबिलिटी 7. आता नंतर पहा सिलेक्ट द वन कार्ड ऑफ द पॅक इन 52 कार्ड. मग आता सांगा एकूण किती कार्ड आहेत 52. मग याचा आन्सर कसं लिहितात देयर आर द 52 पॉसिबिलिटी सिलेक्टिंग वन कार्ड किंवा देयर आर 52 पॉसिबिलिटी म्हणजे एकूण किती 52. आता शेवटचा बघा वन नंबर फ्रॉम 10 to 20 म्हणजे इज रिटर्न वन इच कार्ड सिलेक्टिंग वन कार्ड रँडमली. आता ह्याच्यात फक्त तुम्ही म्हणता 10 ते आपल्याला किती विचारलंय 20 तर लगेच तुम्ही फास्ट मध्ये सांगू शकता 10 हे काय आन्सर नाही किती आहे ना 11. कारण तर मोपायचं किती आपल्याला 10 पासून बघा 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. बरोबर आहे. तर मग किती होईल एकूण 10. आपले एकूण किती होईल 11. मग खाली वाक्य असं लिहू शकतात therefore there are 11 number from 10 to 20 written on the card. Therefore there are 11 possibility of selecting one card randomly. चला अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट आपला किती झाला प्रॅक्टिस सेट 5.1. आता 5.2 ला बी आपण सुरुवात करू. तर ह्या तुम्हाला गोष्टी लक्षात आल्या असतात. आता प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये शिकण्याआधी फक्त तुम्हाला एक पेज नंबर 117 वर एक तक्ता दिलाय रँडम एक्सपेरिमेंट सॅम्पल फेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन येस. आता ह्याच्याविषयी तुम्हाला मी थोडी माहिती सांगतो कारण तर ते तुम्हाला जर ते तक्ता जर सर्वांना समजला तर बाकी तुम्हाला काहीच सांगायची गरज नाही. तर बघा आता मी एक गोष्ट सांगतो. हे सॅम्पल फेस ह्याला म्हणायचं नमुना अवकाश. आता मराठीवाल्यांना मी लक्षात ठेवा ह्याला काय म्हणतो नमुना अवकाश. आता हे खूप वेळेस लागणार आहे आपल्याला सॅम्पल फेस नंतर काय नंतर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन येस म्हणजे त्याला आपण म्हणतो नमुना घटकांची संख्या. मराठीतून काय म्हणतात त्याला नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ सॅम्पल फेस. बरोबर आहे नंबर ऑफ सॅम्पल फेस. मग त्याला कशाने लिहितो तर एन ऑफ एस. बरोबर आहे. ह्याला म्हणायचं एस ना ह्याला काय म्हणायचं सॅम्पल फेस म्हणजे एस. बरोबर आहे. आणि पुन्हा सुरुवातीच्या तक्त्यात दिले रँडम एक्सपेरिमेंट इथं असते रँडम एक्सपेरिमेंट. बघा हे असे तुमच्या पुस्तकात 3-4 दिलेले बरोबर आहे. तर ह्याला काय म्हणतात सॅम्पल फेस नमुना अवकाश नंबर ऑफ सॅम्पल फेस नमुना घटकांची संख्या. मराठीतून काय म्हणायचं नमुना घटकांची संख्या. ह्याच्या इतका सोपा चॅप्टर कोणताच नाही. बरोबर आहे. फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. कशाला काय म्हणतात त्याच्यात 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. बरोबर आहे. 1 पॉइंट टॉस केलं. बरोबर आहे. 1 पॉइंट हा टॉस केलं. किती पॉइंट टॉस करायचे 1 पॉइंट. मी इथे लिहिलेलं आहे बघा एस एच कॉमा टी असं H, बरोबर आहे. म्हणजे 1 पॉइंट टॉस केलं की किती येते आणि नंबर ऑफ एस किती येणार 2. मग नंबर ऑफ एस किती झाले इथं नंबर ऑफ एस इक्वल टू किती आले 2 म्हणजे 2 पॉइंट टॉस इथे वाढले तो 2 पॉइंट
2 पॉइंट आपलं सॉरी 1 पॉइंट सॉरी 1 पॉइंट टॉस केलं किती येते आता 2 एच आणि टी नंबर ऑफ एस 2 म्हणजे या गोष्टी लक्षात ठेव. आता इथं फक्त काय येणार 2 पॉइंट बघा 2 पॉइंट म्हणलं की काय येणार तुम्हाला सांगितले एच 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 टी टी एच आणि टी टी. ह्याच्याशिवाय येऊ शकतो का नंबर ऑफ एस किती झालं 4 नंबर ऑफ एस किती झालं 4. मग हे तुम्हाला मी आधी का सांगत आहे प्रॅक्टिस सेटला आपल्याला सुरुवात करता येते पण हे समजल्याशिवाय तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये जास्त समजणार नाही. त्याच्या आधी मी सांगत आहे व्यवस्थित लक्ष द्या. 1 पॉइंट टॉस केल्या 2 पॉइंट टॉस केल्या किती येते 4 एच 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 टी टी एच टी टी. आता 3 पॉइंट बघा 3 पॉइंट. आता ह्याच्याकडे आपल्या ह्याच्याकडे ह्याच्यासाठी एक आपल्याकडे शॉर्टकट आहे बरोबर. आता तुम्ही म्हणता काय सर 3 पॉइंट जर क्रॉस केलं तर आता कसं होणार काय म्हणलं एच 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 टी 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 एच एच टी टी एच एखादा डबल येऊ शकतं एखादा कसं बी होऊ शकतं एखादा राहू शकते. त्याच्यासाठी आपल्याकडे एक शॉर्टकट आहे तर सर्वांनी व्यवस्थित शॉर्टकट तुम्ही नंतर लिहून घ्या. बघा आता 3 पॉइंटचा काय शॉर्टकट आहे 3 पॉइंटचा काय तर बघा उभं लिहायचं 4h 4t. बघा मी काय सांगितलं सुरुवातीला 4h 4t नंतर काय लिहायचं 2h 2t. बघा कोणाला काय समजत नाही त्याच्यासाठी इतका म्हणजे ह्याच्या एक चॅप्टर कोणता सोपा नाही बरोबर आहे. तर बघा 4h 4t 2h 2t नंतर अल्टरनेट लिहायचं. अल्टरनेट म्हणजे आदला बदल करून अल्टरनेट म्हणजे काय आदला बदल करून. मग एकूण किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 आले 8 म्हणजेच मग 3 पॉइंट जर टॉस केल्या तर फक्त आपण उभं लिहिले म्हणजे याला कॉलम मध्ये याला फक्त रो मध्ये मग एन ऑफ एस किती येते 8. फक्त मुलं इथं गडबड मध्ये 3 म्हणले 6 म्हणतात 3 पॉइंट टॉस केल्या एन ऑफ एस किती असतोय 8 असतो. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला समजेल. मग एन ऑफ एस किती असते 8. चला ह्या गोष्टी नंतर असते. आता अडाय मराठी वाल्याला लक्षात ठेवा म्हणजे 1 पॉइंट 2 पॉइंट 3 पॉइंट मराठी वाल्याला तिथे काय म्हणायचं 1 नाणे 2 नाणे 3 नाणे अडाय म्हणजे फासा. एक फासा टाकल्या डाय म्हणजे काय फासा. तुम्हाला सांगितलं मग काय असते बरोबर आहे काय असते 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे अडाय मध्ये किती नंबर असतात 6 नंबर असतात. किती नंबर असतात 6. मग एन ऑफ एस किती झाले एन ऑफ एस किती होणार 6 बरोबर आहे. आता नंतरचा हा बी महत्वाचा आहे 2 डाय काय असते तर 2 डाय. बघा ह्या 3 आणि ह्या 2 5 आणि आणखी पत्त्याचं 6 गोष्टी लक्षात ठेवलं चॅप्टर संपला बरोबर आहे. आता 2 डाय बरोबर आहे. 2 डाय म्हणजे काय 36. एन ऑफ एस किती 36 म्हणजे ते कसं बघा तुम्हाला ते सगळ्यांना ना कारण एक सोबत एक अंक या 6 जणांसोबत घ्यायचा 2 अंक 6 जणांसोबत म्हणजे कसं असं 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 आलं लक्षात. नंतर घेताना 2 1 2 2 तुम्ही असं लिहू शकता. तर मग असे एन ऑफ एस किती येत असते मुलांनो 36. बघू एन ऑफ एस किती येते 36. बघा मग डबल 1 पॉइंट एन ऑफ एस 2 पॉइंट एन ऑफ एस 4 3 पॉइंट एन ऑफ एस 8 अडाय एन ऑफ एस 6 2 डाय एन ऑफ एस 36 झालं. पुन्हा नंतरचा शेवट 5 नंबरचा पॉइंट आहे 6 नंबरचा अ कार्ड ड्रॉन फ्रॉम द फेस बिगिनिंग नंबर 1 to 25. मला सांगा आता 1 ते किती म्हणले 25 तर किती येणार एन ऑफ एस 25. ह्याच्यात काय बदल होणार आहे का एन ऑफ एस किती येणार 25. मग 1 to 50 मध्ये किती येणार 25 आणि नंतरचं खालचं 7 नंबर तुम्हाला सांगितले की डायमंड मध्ये किती असतात 13 स्पेड मध्ये 13 हार्ड मध्ये 13 आणि क्लब मध्ये 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाल्यानंतर जॅक क्वीन आणि किंग बरोबर आहे. मग या गोष्टी लक्षात ठेवा. ह्याच्या इतका सोपा चॅप्टर कोणताच नाही. ह्या जर तुम्हाला एवढ्या व्हिडिओ मध्ये जर काही कोणाला अडचण असेल तर मी डबल एकदा शेवटच्या 2च मिनिटात सांगतो त्यात काय लक्षात ठेवायचं. चॅप्टरचं नाव आहे प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता. ह्याच्यात 2च ह्या गोष्टी काय लक्षात ठेवायच्या
वन पॉइंट टॉस केल्यावर एन ऑफ एस येते की वन पॉइंट टॉस केल्यावर एच आणि टी म्हणजे एन ऑफ एस येते दोन. टू पॉइंट टॉस केल्यावर एच एच टी टी एस टी टी एच म्हणजे एन ऑफ एस किती येते चार. थ्री पॉइंट टॉस केल्यावर असं शॉर्टकट न लिहायचं एन ऑफ एस किती येते आठ. नंतर अ डाय म्हणलं की 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. अ डाय म्हणलं की एन ऑफ एस येते 6 आणि नंतर 2 डाय म्हणलं की एन ऑफ एस येते 36 म्हणजे ते 6 नंबर आहेत ते 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 1 झालं 1 6 झालं की 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 नंतर 3 घ्यायचं 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 म्हणजे असे एन ऑफ एस किती येते 36. ह्या पाच गोष्टी आणि त्या पत्त्याचं एक लक्षात ठेवा 52 पत्ते असतात. 26 लाल 26 काळे त्याच्यामध्ये 26 मध्ये दोन टाइप पडतात. इकडं म्हणजे हे 13 13 13 13 4 म्हणजे त्याच्यामध्ये असतं आपला डायमंड डायमंड झाल्यानंतर असतं स्पेन क्वीन स्पेन हार्ट आणि क्लब असे चार टाइप असतात. ह्या जर गोष्टी आल्या तर तुम्हाला बाकी काही सांगायची गोष्टी ना की तुमच्या ॲज इट इज तुमच्या पुस्तकात चार्ट दिलेला आहे. तुम्ही तिथे जे जिथं ते कप्पे दिले त्याच्यात ते तुम्ही लिहू शकता बरोबर आहे. तर हे तुम्ही किंवा ज्याला स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर पहा आता विद्यार्थी मित्रांनो तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय करू प्रॅक्टिस सेट 5.2 ला सुरुवात करू. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो काय काय लागणार आहे आपल्याला. इव्हन नंबर आता तुम्ही म्हणता सर हे आम्हाला 10वी ला आम्हाला सर्वांना माहिती आहे पण आपला जो कोण विद्यार्थी व्हिडिओ पाहत आहे त्याच्या प्रत्येक ज्या विद्यार्थ्यांना मॅथ्सचं काहीच माहित नाही अशा विद्यार्थ्यांना देखील हा व्हिडिओ समजला पाहिजे किंवा आपल्या क्लासमध्ये प्रत्येक व्हिडिओ त्यांना समजायला पाहिजे यासाठी मी तुम्हाला पूर्ण बेसिक गोष्टी सांगत असतो बरोबर आहे. आता याच्यात इव्हन नंबर माहित पाहिजे तुम्हाला. इव्हन म्हणजे सम संख्या पुन्हा इव्हन नंबर झाल्यावर ऑड नंबर आपल्याला लागणाऱ्या गोष्टी सांगणार मी आणि नंतर प्राईम नंबर ह्या गोष्टी माहित असेल तुम्हाला सर्वांनाच माहिती पण काही जणांना जर कोणाच्या लक्षात नसेल तर त्याच्यासाठी मी सांगत आहे. इव्हन नंबर म्हणजे 2 4 6 8 हे अप टू द इव्हन नंबर असतात. ऑड नंबर म्हणजे 1 3 5 7 9 त्याला आपण विषम संख्या म्हणतो मराठी भाषेत ह्याला काय म्हणतो आपण विषम संख्या. आणि प्राईम नंबर म्हणजे काय असतात 2 3 5 7 11 13 17 19 अप टू द हे काय असतात प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे त्याला आपण मूळ संख्या म्हणतो म्हणजे त्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही फक्त त्याच आणि एक संख्येने भाग जातो त्याला काय म्हणतो आपण मूळ संख्या. मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा. इव्हन नंबर ऑड नंबर प्राईम नंबर ह्या तीन गोष्टी आपल्याला इथे लागणार आहेत. जर दुसऱ्या आणखी काही जर लागत असेल तर बघू नंतर आपण पण एवढंच तर 100% आपल्या उद्याच्या लेक्चर मध्ये लागणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा. दिलेला व्हिडिओ मध्ये जे काही मी सांगितलं तेवढा होमवर्क करून तुम्ही पाठवत चला आणि तुम्ही जे विद्यार्थी व्हिडिओ पाहतील जे चांगलं म्हणजे व्यवस्थित पाहून त्याचा होमवर्क करतील तर त्यांचं स्वागत आहे. काही विद्यार्थी बरेच जण अभ्यास करीत नाहीत पाठवित नाहीत. सर्वांनी व्हिडिओ बघून होमवर्क आपल्या ग्रुपवर पाठवित चला आणि तुम्हाला जर काही समजत नसले तुम्ही ते व्हिडिओ पाहून खाली कमेंट करू शकता सर हे मला डबल सांगा किंवा तुम्ही विचारू शकता. तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 ला सुरुवात करू. तर सर्वांनी होमवर्क करून ग्रुपवर पाठवा. तर सर्वांना धन्यवाद. उद्या भेटू आपण नवीन लेक्चर सहित. प्रॅक्टिस सेट 5.2 ला उद्या प्रॅक्टिस सेट 5.2 ला उद्या सुरुवात करू. सर्वांना धन्यवाद.